छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा श्री मालोजीराजे भोसले यांनी शिखर शिंगणापूर येथील उंच अशा डोंगरावर इसवी सन 16व्या शतकात किंवा इसवी सन 1600मध्ये येथील पाणी टंचाई लक्षात घेऊन येथे पुष्करणी बांधण्याचा निर्णय घेतला। आपण पाहू शकता ही पुष्करणी 3 डोंगराचे पाणी या पुष्करणीमध्ये म्हणजेच पुष्कर तीर्थ किंवा या तलावामध्ये येते। तलाव हा चारी बाजूनी मजबूत अशा दगडांनी बांधलेला आहे। पावसाळ्यात या तलावामध्ये पाणी खूप मोठ्या प्रमाणात जमा होते। मंदिराचे स्थापत्यशैली आणि या पुष्करणीची स्थापत्यशैली जर पाहिली तर दोन्हीही स्थापत्यशैली ह्या सारख्याच आहेत। शिखर शिंगणापूरला येणारे भाविक भक्त अगोदर येथे पवित्र असे स्नान करतात, त्यानंतर ते शंभू महादेवाचे दर्शन घेतात। शेकडो एकर परिसरामध्ये ही पुष्करणी इसवी सन 16व्या शतकात बांधलेली आहे। या पुष्करणीच्या मध्ये अनेक संत महात्म्याच्या समाधीसुद्धा आहेत। पुष्करणीला जागोजागी आतमध्ये येण्यासाठी मार्ग पण ठेवलेले आहेत। येथील मार्ग हा सध्याच्याला बंद केलेला आहे। आणि जे वर जे मंदिर दिसतं ते शिखर शिंगणापूरचं आहे। या डोंगरावर पाणी टंचाई भासू नये, वस्ती व्हावी म्हणून मालोजीराजे भोसले यांनी ही पुष्करणी उभारली। या पुष्करणीच्या भिंतीचं जर काम पाहिलं तर किल्ल्याची जशी तटबंदी असते तशी तटबंदी या पुष्करणीला आहे। समोर जर पाहिलं तर तुम्हाला आढळून येईल की तेथे घाटवजा पायऱ्या बांधलेल्या आहेत। या पुष्करणीचा आधार शिखर शिंगणापूर येथील राहणाऱ्या नागरिकांना पण आहे। या पुष्करणीमध्ये अशा प्रकारचे भिंतीच्या बाहेर आलेले दगड आहेत। याचा अर्थ असा आहे की पाणी जर जास्त आलं पुष्करणीमध्ये तर वर येता यावं किंवा पाण्यासाठी त्या जागून जर खाली उतरायचं असेल तर आपल्याला उतरता येते। म्हणून ही अशी वैशिष्ट्यपूर्ण रचना तटबंदीची केलेली आहे। मग तटबंदी का बांधली पुष्करणीला? तर याचं कारण एकच आहे की पाणी वाहून दुसरीकडे जाऊ नये। आणि हे एक तीर्थक्षेत्र आहे आणि या तीर्थक्षेत्रामुळे येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांनी ही पुष्करणी बांधलेली आहे। कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे कुलदैवत शंभू महादेव असल्यामुळे भोसले घराण्यातील सर्व मंडळी येथे दरवर्षी दर्शनासाठी येत असत। शंभू महादेवाच्या मंदिरासमोरच मालोजीराजे, शहाजीराजे व छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारकसुद्धा आहे। या पुष्करणीचा लाभ शिखर शिंगणापूर येथील लोक घेतात। त्याचबरोबर महाराष्ट्रातून, कर्नाटकातून व भारतातून येणारे नागरिकसुद्धा, भक्तमंडळीसुद्धा या पवित्र अशा जलाशयात आंघोळ करून महादेवाचं मनोभावी दर्शन घेतात।
जून 2026मध्ये पाणी थोडंसं कमी पडलं आहे, तरी पण या तळ्यामध्ये मुबलक असं पाणी आहे आणि या तळ्यातल्या पाण्यावरच शिखर शिंगणापूरची जी काही वस्ती आहे त्याची तहान भागते. तीन डोंगर रांगातील पाणी येथे जमा होते आणि शिखर शिंगणापूर महादेवाचं मंदिर हे डोंगराच्या उंच अशा पठारावर आहे आणि येथे ही पुष्करणी आहे. आता आपण या पुष्करणीच्या तटबंदीवर आलेलो आहोत. जवळपास 6 ते 7 फूट रुंद अशी जवळपास 400 वर्षाखाली ही बांधलेली पुष्करणी, त्याची मजबूती पहा. आज सुद्धा एक सुद्धा दगड किंवा धोंडा येथून निखळलेला नाही. जुन्या शिसे आणि मजबूत दगडामध्ये ही बांधलेली पुष्करणी 6 ते 7 फूट रुंद अशी आणि कोटे कोटे या पुष्करणीची उंची 20 ते 30 फूट आहे उंची. तर कुठे कुठे ही उंचीला 10 ते 15 फूट आहे. म्हणजे त्या काळात पाण्याचे महत्त्व छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांना होते आणि म्हणून त्यांनी आपले कुलदैवत शंभू महादेव शिखर शिंगणापूर येथे येणाऱ्या भक्तासाठी ही पुष्करणी बांधलेली आहे. पुष्करणीमध्ये उतरण्यासाठी जवळपास 5 ते 6 ठिकाणी अशा मजबूत पायऱ्या त्या काळी बांधलेल्या आहेत. मग असे सांगितल्याप्रमाणे एक सुद्धा होंडा त्या पुष्करणीचा निखळलेला नाही. सध्याच्या प्रदूषणाच्या विळख्यामध्ये पुष्करणी दिसून येते. प्लास्टिकच्या बाटल्या, त्याचबरोबर कापड यासारख्या हानिकारक अशा गोष्टी या पुष्करणीमध्ये आढळून येत आहेत. या पुष्करणीचं जतन आणि संवर्धन होणं ही काळाची खूप गरज आहे. आपण जर इतिहास विसरलो तर इतिहास आपल्याला माफ करणार नाही, कारण इतिहासाच्या अभ्यासातूनच आपल्याला पुढे चालण्याची किंवा लढण्याची प्रेरणा मिळते. मी सध्या पुष्करणीच्या वरून चालत आहे. येथे पुष्करणीची रुंदी 9 फूट आहे. आणि खोली जर पाहिली तुम्ही तर जवळपास 30 फूट आहे. अशी ही पुष्करणी शिखर शिंगणापूर येथे येणाऱ्या भाविक भक्तांची तहान भागवण्यासाठी पूर्वीच्या काळी होती, आज पण आहे. समोर पुष्करणीचा एक कोपरा आहे आणि या कोपऱ्यामध्ये सुद्धा त्या काळी पायऱ्या ठेवलेल्या आहेत. मोठी मोठी झाडे आत वाढलेली आहेत.
काळ्या कातळ दगडामध्ये ही पुष्करणी भाविक भक्तांचं लक्ष वेधून घेते. जल ही जीवन है असं सांगितलं जातं. या पुष्करणीमध्येच एक तीर्थकल्लोळ बांधलेला आहे, हे तुम्ही पाहू शकता. त्याला वर मोठ होती. सध्या या विहिरीचा वापर सुद्धा पाण्यासाठी होतो. अनेक साधू पुरुषांच्या समाध्या या पुष्करणीमध्येच पण उंचवट्याच्या जागी आहेत. आपण आता पुष्करणीच्या उत्तर बाजूला आलेलो आहोत. पाऊस पडत आहे. पावसाची गरज आहे सध्या महाराष्ट्राला, देशाला. एल निनोचा प्रभाव वाढत आहे. आपण आज 400 वर्षापूर्वी शिखर शिंगणापूर येथील भक्त भाविकांसाठी बांधलेली पुष्करणी पाहत आहोत. पुष्करणीला म्हणा किंवा तीर्थकल्लोळाला म्हणा, हिंदू धर्मामध्ये फार महत्त्वाचे स्थान आहे. ही पुष्करणी आज पण आपलं अस्तित्व टिकून आहे, गतवैभवाची साक्ष देत आहे. आपण पुष्करणीची उंची पाहिली किती आहे, पुष्करणीच्या तटबंदीची रुंदी पाहिली, त्याचबरोबर पुष्करणीचा जो काही भाग आहे तो 100 ते 150 एकरच्या आसपास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा छत्रपती शहाजी महाराजांचे वडील मालोजीराजे भोसले यांनी इसवी सन 1600 साली या भागातील पाण्याची अडचण ओळखून, या भागातील येणाऱ्या भाविक भक्तांची अडचण ओळखून या भागात वस्ती व्हावी म्हणून ही पुष्करणी बांधली. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आज सुद्धा या पुष्करणीचा एक सुद्धा धोंडा किंवा दगड, स्टोन निघालेला नाही. ही त्या काळातील बांधकामाची पद्धत होती. आता संपूर्ण पुष्करणीचा परिसर एका नजरेमध्ये आपल्याला दिसतो. जवळपास चौकोनी आकाराची ही पुष्करणी आहे. भाविक भक्त येथे आंघोळ करून शंभू महादेवाच्या दर्शनाला जातात. आणि ही शिखर शिंगणापूरची वस्ती आहे, नभ दाटून आलेले आहे. प्राचीन असे धार्मिक स्थळ शिखर शिंगणापूर. आणि येथील आज आपण पुष्करणी पाहिली. धन्यवाद.